तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर महिलांवरती अत्याचार करणाऱ्या भोंदू खरातला गुरुमाऊली म्हणायच्या आणि इतकंच नव्हे तर आणखी एका व्हिडिओमध्ये त्यांनी खरातची तुलना चक्क विठ्ठलाशी केली। पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन करता आले नसते, ते दर्शन आज आम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी होते। भोंदूबाबा अशोक खरात संदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचेही नवनवे व्हिडिओ समोर आले। नव्या व्हिडिओमध्ये त्या खरातला चक्क विठ्ठल आणि त्याच्या पत्नीला रुक्मिणी म्हणतायत। महिलेचं शोषण आणि अत्याचार करणारा खरात चाकणकरांना विठ्ठल वाटतोय। आषाढी एकादशी नुकतीच झाली, तर तुम्हाला आणि कल्पनाताईंना असं पाहून विठ्ठल रुक्मिणीची शंकर आठवण झाली। सगळ्यांना कदाचित पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन करता आले नसते, ते दर्शन आज आम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी होते। या व्यक्तींना ते पांडुरंगाशी कंप्लेंट करतात, हे मला अतिशय शॉकिंग वाटतंय की त्याच्यात आषाढी एकादशीला पांडुरंगाचं रूप तुमच्या समोर आहे आणि रुक्मिणी म्हणजे त्यांच्या पत्नीना, अशोक खरात त्यांच्या पत्नीना त्या पांडुरंगाची रुक्मिणी म्हणतात। थर्ड क्लास रुपाली चाकणकर। तंत्रमंत्रानं खरात महिलांना जाळ्यात अडकवायचा आणि नंतर लैंगिक शोषण करायचा अशी तक्रार एका महिलेनं पोलिसात दिली। तर सुषमा अंधारेंनी चाकणकरही तंत्रमंत्र करायच्या आणि त्यासाठी त्यांनी स्वतः बोट अनामिका कापली असा आरोप केलाय। अनामिका कापल्यानंतरचे बँडेजचे फोटोही अंधारेंनी पत्रकार परिषदेत दाखवले। माझ्याकडे नार्वेकरांची करंगळी कापल्याचा फोटो नाही, माझ्याकडे जयंत पाटलांची करंगळी कापल्याचा फोटो नाही, एकनाथ शिंदेंचा पूजा करतानाचा फोटो नक्की आहे, एकनाथ शिंदेंचा तिथे इंटरफिअर होता अशीही गोष्टी पुढे येत आहेत। तर मला असं वाटतं की या सगळ्यांना जे पॉलिटिकल सो कॉल्ड लोक आहेत, या सगळ्या लोकांना तपासण्याची जबाबदारी ही गृह खात्याची आहे। खरातला चाकणकर गुरु मानत होत्या, त्यांच्या व्हिडिओतनंच हे स्पष्ट झालंय। खरातचे पाय धुतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, तो जुलै 2021 मधला आहे। दुसऱ्या व्हिडिओत चाकणकरांनी खरातची तुलना चक्क पांडुरंगाशी केली आणि आणखी तिसऱ्या व्हिडिओत तर महिला आयोगाचं अध्यक्षपदच खरातमुळे मिळाल्याचं चाकणकर सांगतायत। जर आज तुमची एक राज्याची महिला आयोगाची अध्यक्ष झाली, ज्या पदासाठी खूप जणांची स्वप्न असतात, खूप जणांचे कष्ट असतात, त्या पदापर्यंत तुम्ही मला अतिशय चांगल्या वाटेने नेऊन पोहोचवलं। आयुष्याच्या वाटा माहित नसतात, कोणत्या खास खळग्याच्या, कोणत्या काटेरी, कोणत्या दऱ्याखोऱ्यांच्या, पण गुरु बरोबर असेल तर गुरु सांगतो या रस्त्याने जा, हा रस्ता सरळ मार्गाने जाणार आहे, तुला तुझं शिखर गाठता येईल, हे शिखर दाखवण्याचं काम तर तुम्ही केलं। एरवी रुपाली चाकणकर आपण किती पुरोगामी आहोत यावर लांबलचक भाषण करायच्या। काही दिवसांआधी घरात पूजापाठ करणाऱ्या महिलांना त्यांनी महिला पोथी पुराणात अडकल्या आहेत, संविधान वाचा असं म्हटलं होतं। पण त्या स्वतः भोंदू आणि महिलांचं शोषण करणाऱ्यांचा उदो करतात, हे आता महाराष्ट्रात समोर आलंय। पण दुर्दैवाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला संविधान दिलं, शस्त्र दिलं, पण आम्ही ते वाचायला कमी पडलो। ज्या सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे झेलले की पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेकींनी हे संविधान वाचलं पाहिजे याच्यासाठी लढा दिला। पण मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही, पण आवर्जून सांगायचंय, आम्ही जरा पोथ्या पुराणांमध्ये जास्त अडकलो आणि म्हणून संविधान आमचं अजूनही वाचायचं राहिलंय। सासरी जाणाऱ्या लेकीला 4 वाट्या 5 ताटं 2 चमचे देण्यापेक्षा बाबासाहेबांचं संविधान जर हातात दिलं आणि सांगितलं लढ, तुझं हे शस्त्र आहे, तर मला असं वाटतं आयुष्याची लढाई ती कणखरपणे लढेल। या चाकणकर बाई काही दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या की आम्ही महिलांना पोथी पुराणात अडकवून ठेवलंय, पण अहो तुमच्यासारखं हे भोंदू भावांच्या नादी लागण्यापेक्षा ग्रंथ वाचणं आणि त्यांचं अनुकरण करणं केव्हाही चांगलं आहे। त्याच्यानी समाजात संस्कृती जोपासली जाते, संस्कारक्षम पिढी निर्माण केली जाते। म्हणून चाकणकर बाई, आमच्या मायमाऊलींना उपदेश देण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण करा। त्यामुळे कथनी आणि करणीमध्ये फरक असला की कधी ना कधी उजागर होतोच। रुपाली चाकणकरांच्या बाबतीत तेच झालंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.